नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव जयेश आणि तुम्ही पाहताय नोकरी अपडेट बाय जयेश। तर मित्रांनो, तुमच्यासाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर दररोज आपण करंट अफेअर्स घेणार आहे। 20+ क्वेश्चन्स आपण करंट अफेअर्सचे घेणार आहे, जे चालू घडामोडी राहतील। तर हे जे सिरीज राहतील, तर हे सध्या आपण 10 दिवस 20+ क्वेश्चन्स घेऊ, त्यानंतर आपण क्वेश्चन्स वाढवण्यात येणार आहे। 30+ क्वेश्चन नंतर घेऊ, त्यानंतर आपण 50+ क्वेश्चन घेऊ, त्यानंतर अशा टप्प्यानं आपण काय लेवल वाढवत जाऊ। तर आज 12 ऑगस्ट 2026चे आपण जे IMP करंट अफेअर्स आहे ते 20+ क्वेश्चन आणि त्याची संपूर्ण स्पष्टीकरण आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहत राहा। तर पहिला क्वेश्चन आपण पाहू, चला। तर भारताने ई-व्हिसा धारकांसाठी किती नवीन प्रवेशबिंदू अधिसूचित केलेले आहेत? ऑप्शन आहे 5, 11, 15 आणि 22। तर योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? 11 त्याचं उत्तर आहे। 11 त्याचं उत्तर आहे। तर भारताने ई-व्हिसा धारकांच्या प्रवेशासाठी 11 नवीन आंतरराष्ट्रीय बंदरे अधिसूचित केली आहेत। यामुळे भारतातील ई-व्हिसा प्रवेशाची सुविधा अधिक विस्तारित झालेली आहे। ठीक आहे। त्यानंतरचा क्वेश्चन, आज 12 ऑगस्ट 2026 रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो? इंटरनॅशनल यूथ डे, वर्ल्ड पॉप्युलेशन डे, इंटरनॅशनल लिटरसी डे, वर्ल्ड स्टुडंट्स डे। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो इंटरनॅशनल यूथ डे। ठीक आहे, 12 ऑगस्ट रोजी इंटरनॅशनल यूथ डे साजरा केला जातो। तर 12 ऑगस्टला इंटरनॅशनल यूथ डे म्हणजेच आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो। त्यानंतर 2026च्या इंटरनॅशनल यूथ डे ची थीम काय होती? तर याची जी थीम आहे ते ऑप्शन नंबर बी, डिफरंट कॉन्टेक्स्ट कॉमन ॲस्पिरेशन्स, हे त्याची थीम होती। 2026ची थीम आहे डिफेन्स कॉन्टेक्स्ट कॉमन ॲस्पिरेशन, ही त्याची काय होती? थीम होती। क्वेश्चन 4, भारताच्या पॅरासायक्लिस्टने डेन्मार्कमधील UCI पासपोर्ट डेन्मार्क ग्रँड प्रिक्समध्ये किती पदके जिंकलेली आहे? 8, 10, 12, 15। योग्य उत्तर आहे मित्रांनो 12। भारतीय सायक्लिस्टने डेन्मार्कमधील स्पर्धेत एकूण 12 पदके जिंकलेली आहे। त्यानंतरचा प्रश्न, UCI पासपोर्ट डेन्मार्क ग्रँड प्रिक्स कोणत्या शहरात आयोजित करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ओडेन्समध्ये ही स्पर्धा आयोजित केलेली आहे। ही स्पर्धा ओडेन्स डेन्मार्क येथे आयोजित करण्यात आलेली आहे। क्वेश्चन 6, भारताच्या पॅराक्रिसिसने कोणत्या खेळात कामगिरी केलेली आहे? पॅरास्विमिंग, ॲथलेटिक्स, पॅरासायकलिंग, पॅराशूटिंग। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पॅरासायकलिंग। तर भारताच्या खेळाडूंना पॅरासायकलिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत 12 पदके मिळाली। किती पदके मिळाली हा सुद्धा प्रश्न येऊ शकते। तर 12 पदके मिळाली। ठीक आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, 11 ऑगस्ट 2026 रोजी IIT दिल्ली येथे कोणती सुविधा सुरू करण्यात आली? परम प्रज्ञा, भारत AI, डिजी इंडिया सुपर कम्प्युटर। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, परम प्रज्ञा। तर IIT दिल्ली येथे परम प्रज्ञा AI एनेबल्ड हाय परफॉर्मन्स सुपर कॉम्प्युटिंग फॅसिलिटीजचे उद्घाटन करण्यात आलेले आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8, परम प्रज्ञा कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? IIT बॉम्बे, IIT दिल्ली, IIT मद्रास, IIT कानपूर। आताच आपण प्रश्न क्रमांक 7 पाहिला आहे, त्यामध्ये IIT दिल्लीमध्ये परम प्रज्ञा संस्थेची जे संबंधित आहे ते IIT दिल्ली आहे। परम प्रज्ञा ही सुविधा IIT दिल्लीशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 9, परम प्रज्ञा कोणत्या तंत्रज्ञानाशी संबंधित आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन, क्वांटम बँकिंग, सॅटेलाइट कम्युनिकेशन। तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI, ठीक आहे, AIच्या संबंधित आहे। AI इनेबल्ड हाय परफॉर्मन्स सुपर कॉम्प्युटिंग फॅसिलिटी आहे। त्यानंतर भारताचे सॉव्हरीन क्रेडिट रेटिंग फिच रेटिंग्सने कोणते ठेवले आहे? BBB मायनस, BB+, A-। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो BBB रेटिंगने भारताचे सॉव्हरीन क्रेडिट रेटिंग BBB आणि आउटलुक स्टेबल कायम ठेवलेला आहे मित्रांनो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 11,
फिच रेटिंगनुसार FY 2027मध्ये भारताच्या रिअल GDP ग्रोथचा अंदाज किती आहे? 5.4, 6.0, 6.4, 7.2. त्याचं योग्य उत्तर आहे 6.4. तर फिचने FY 2027 म्हणजे FY 2027साठी भारताच्या रिअल GDP ग्रोथचा अंदाज सुमारे 6.4% व्यक्त केलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12. फिच रेटिंगच्या मते भारताच्या रेटिंग आउटलुकचे स्वरूप काय आहे? निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, स्टेबल आहे का डेव्हलपिंग आहे? तर याचं योग्य उत्तर आहे स्टेबल आहे. तर भारतासाठी फिचचा आउटलुक काय आहे? स्टेबल आहे. हा प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो. भारतासाठी फिचचा आउटलुक स्टेबल आहे. त्यानंतरचा प्रश्न, व्हिओ चिदंबरनार पोर्ट कोणत्या राज्यात आहे? केरळमध्ये, तमिळनाडूमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, कर्नाटकामध्ये. तर याचं योग्य उत्तर आहे तमिळनाडूमध्ये. व्हिओ चिदंबरनार पोर्ट ऑथॉरिटी हे तमिळनाडूमधील कुठं आहे? तर थुथुकुडी येथे आहे. त्यानंतरचा प्रश्न, व्हिओ चिदंबरनार पोर्टने कोणत्या महत्त्वाचा दर्जा मिळवलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, भारतातील पहिला स्कोप 2 एमिशन फ्री मेजर पोर्ट. याचं एक्सप्लेनेशन पाहून घेऊ. तर व्हिओ चिदंबरनार पोर्ट हे भारतातील पहिले, लक्षात ठेवा, भारतातील पहिले स्कोप 2 एमिशन फ्री मेजर पोर्ट आहे. भारतातील पहिले स्कोप एमिशन फ्री मेजर पोर्ट ठरलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15. व्हिओ चिदंबरनार पोर्ट कोणत्या शहरात आहे? आपण आताच पाहिलं थुथुकुडी हे नाव आहे. थोडंसं नाव असं विचित्र करणारं आहे. तर ते थुथुकुडी हे नाव आहे. तर हे बंदर थुथुकुडी तमिळनाडू येथे स्थित आहे. तमिळनाडूमधलं तमिळनाडू येथे स्थित आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14. व्हिओ चिदंबरनार पोर्टने कोणत्या महत्त्वाचा दर्जा मिळवलेला आहे? भारतातील पहिला ग्रीन पोर्ट, भारतातील पहिला स्कोप 2 एमिशन फ्री मेजर पोर्ट, भारतातील सर्वात मोठा पोर्ट आणि भारतातील पहिला स्मार्ट पोर्ट. तर याचं योग्य उत्तर आहे भारतातील पहिला स्कोप 2 एमिशन फ्री मेजर पोर्ट. व्हिओ चिदंबरनार पोर्ट हे भारतातील पहिले स्कोप 2 एमिशन फ्री मेजर पोर्ट ठरलेले आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16. अंडर 23 कॉमनवेल्थ फायनान्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहे? तर भारताने एकूण 17 पदके जिंकलेली आहे. लक्षात ठेवा, एकूण 17 पदके भारताने अंडर 23 कॉमनवेल्थ फायनान्सिंग चॅम्पियनशिपमध्ये 17 पदके जिंकलेली आहे. त्यामध्ये 4 गोल्डचा समावेश आहे, 4 सिल्वरचा समावेश आहे. ठीक आहे. त्यानंतर 9 जे आहे ते 9 ब्रॉन्झमध्ये त्या समावेश आहे. असे मिळून 17 पदके भारताने जिंकलेली आहे. अंडर 23 कॉमनवेल्थ फायनान्सिंग चॅम्पियनशिप 2026 कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे? 1 ते 5 ऑगस्ट, 5 ते 10 ऑगस्ट, 9 ते 14 ऑगस्ट, 15 ते 20 ऑगस्ट. याचं योग्य उत्तर मित्रांनो 9 ते 14 ऑगस्ट आहे. ही स्पर्धा 9 ते 14 ऑगस्ट 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेली होती. ठीक आहे. त्यानंतर भारताने अंडर 23 कॉमनवेल्थ फायनान्सिंग चॅम्पियनशिपमध्ये किती गोल्ड मेडल्स जिंकले आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 5. भारताने 4 सुवर्ण पदके, 4 रौप्य पदके आणि 9 जे आहे ते कांस्य पदके, एकूण असे मिळून 8 आणि 8 16 आणि 17 पदके टोटल जिंकलेली आहे अंडर 23 कॉमनवेल्थ फायनान्सिंग चॅम्पियनशिपमध्ये. त्यानंतर 11 ऑगस्ट 2026 रोजी भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या अभियानाची सुरुवात केलेली आहे? हर घर तिरंगा यात्रा, हर घर रोजगार यात्रा, स्वच्छ भारत यात्रा, डिजिटल भारत यात्रा. याचं योग्य उत्तर आहे हर घर तिरंगा यात्रा. त्यानंतरचा प्रश्न आपण स्क्रीनवर आहे, पाहून घेऊ. 20 नंबरचा. भारत आणि अमेरिका यांचा एक्सप्लोजिव्ह ऑर्डिनन्स डिस्पोजल एक्झरसाइज कोणत्या ठिकाणी सुरू झाला? मुंबई, कोची, चेन्नई, विशाखापट्टणम. योग्य उत्तर आहे कोची. याचं योग्य उत्तर आहे. भारत अमेरिका नौदलाच्या 8th एडिशन ऑफ इन US नेव्ही एक्सप्लोसिव्ह ऑर्डिनन्स डिस्क्लोजर एक्झरसाइज कोची येथे स्थित आहे.
कोची. ठीक आहे. त्यानंतर भारत अमेरिका नेव्ही EOD एक्झरसाइजची 2026 मध्ये कोणती आवृत्ती आहे? 6वी, 7वी, 8वी, 9वी? याचं योग्य उत्तर आहे 8वी आवृत्ती आहे. 8वी आवृत्ती EOD एक्झरसाइजची 2026ची आवृत्ती आहे. त्यानंतर DPIITने कोणत्या क्षेत्राला मजबूत करण्यासाठी इंडस्ट्री लीडरसोबत मौस केले आहे? MOUS मौस केले आहे. स्टार्टअप इकोसिस्टीम, ॲग्रिकल्चरल, डिफेन्स, त्यानंतर टुरिझम. याचं योग्य उत्तर आहे स्टार्टअप इकोसिस्टीम. स्टार्टअप इकोसिस्टीमनं काय केलेलं आहे? मौस केलेलं आहे. DPIITने स्टार्टअप इकोसिस्टीम क्षेत्राला मजबूत करण्यासाठी इंडस्ट्री लीडरसोबत मौस केलेले आहे. DPIITने स्टार्टअप इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी विविध इंडस्ट्रीज लीडरसोबत काय केलं आहे? मौस केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 23वा. 11 ऑगस्ट 2026 रोजी हायर एज्युकेशन सेक्रेटरी म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? दीप्ती गौर मुखर्जी. कोणाची नियुक्ती केलेली आहे? दीप्ती गौर मुखर्जी, स्मिता सब्रवाल, निधी चिंबर, अनु गर्ग. याचं योग्य उत्तर आहे दीप्ती गौर मुखर्जी. ठीक आहे. त्या वरिष्ठ अधिकारी जे IAS अधिकारी होत्या दीप्ती गौर मुखर्जी यांची डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशनच्या नवीन सेक्रेटरी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर आजची जे महत्त्वाची जी आहे माहिती ते क्विक रिव्हिजनमध्ये आपण एकदा पाहून घेऊ. तर 12 ऑगस्ट 2026 करंट अफेअर्समध्ये लक्षात जर तुम्हाला ठेवायचं असेल तर इंटरनॅशनल यूथ डे जे 12 ऑगस्ट रोजी आहे. त्यानंतर डिफेन्स कॉन्टेक्स्ट कॉमन ॲस्पिरेशन 2026ची थीम होती. पॅरा सायकलिस्ट 12 मेडल्स त्यांना मिळाले होते. व्हेन्यूज अंडेन्स डेन्मार्क. त्यानंतर परमप्रज्ञा IIT दिल्ली होतं आपण पाहिलं. त्यानंतर फिच रेटिंग BBB मायनसमध्ये. त्यानंतर फिच आउटलुक स्टेबल आहे. त्यानंतर FY 2027 GDP फोरकास्ट 6.4% आहे. त्यानंतर VOC पोर्ट तुतुंकुडी जे तमिळनाडूमध्ये स्थित होते. त्यानंतर फर्स्ट स्कोप टू इमिशन 3 मेजर पोर्ट VOC पोर्टमध्ये. त्यानंतर अंडर-23 कॉमनवेल्थ फायनान्सिंग 17 मेडल्स भारतानं जिंकले होते. 4 असे 9 असं मिळून एकूण 17 मेडल जिंकलेले होते. त्यानंतर हर घर तिरंगा यात्रा कुठं चालू केला आणि गृहमंत्री यांनी चालू केले होते. त्यानंतर पुडुच्चेरीमध्ये. ठीक आहे. पुडुच्चेरी. इंडिया US नेव्ही EOD एक्झरसाइज कोची कुठं होतं? कोचीमध्ये होतं. कोचीमध्ये. त्यानंतर हायर एज्युकेशन सेक्रेटरी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? तर दीप्ती गौर मुखर्जी जे IAS वरिष्ठ अधिकारी होत्या त्यांची नियुक्ती दीप्ती गौर मुखर्जी म्हणून केलेली आहे. ठीक आहे. तर मित्रांनो आपण डेली 20+ क्वेश्चन घेण्याचे ठरवलेले आहे आणि ते डेली होत राहील आपल्या यूट्यूब चॅनलवर. नोकरी अपडेट बाय जयेश ही यूट्यूब चॅनलची नाव आहे. तुम्ही फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट आणि हेच क्वेश्चन आपण डेली प्लेलिस्टनुसार पाहून घेऊ. तुम्हाला MPSCसाठी, तलाठी भरतीसाठी, क्लर्क भरतीसाठी तसेच आरोग्य विभाग TCS पॅटर्ननुसार आणि MPSC पॅटर्ननुसार हे पूर्ण राहतील. याचे मुख्य उद्दिष्ट जे आहे ते तुम्हाला पेपर कशा पद्धतीने ट्रॅक करायचा आहे त्यासाठी हे क्वेश्चन आहे. आणि तुम्हाला ह्या क्वेश्चन कोणते राहणार आहे तर राष्ट्रीय असो. ठीक आहे. राष्ट्रीयसाठी आंतरराष्ट्रीय. ठीक आहे. अर्थव्यवस्थाबद्दल, त्यानंतर खेळबद्दल, विज्ञान व तंत्रज्ञान, महत्त्वाचे दिवसबद्दल, पुरस्कार, सन्मान, नियुक्त्या. ठीक आहे. तर या पद्धतीनं आपली प्लेलिस्ट चालणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर ही पूर्णपणे PDF जे आपण आज जे क्वेश्चन पाहिले याचे स्पष्टीकरण आणि हे पूर्ण PDF तुम्हाला जर हवी असेल, तुम्हाला जर पाहिजे असेल तर ही जी PDF आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकून देतो. टेलिग्राम चॅनलचे नाव नोकरी अपडेट बाय जयेश आहे. तसेच या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळून जाईल. ही पूर्ण PDF त्यामध्ये अपलोड केलेली आहे. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.